माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी सावता महाराज की जय, श्री संत महाप्रभु बाबा की जय, अत्रि ऋषि अनुसया माता की जय, नमः पार्वती पतये हर हर महादेव। काशीखंड अध्याय 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः। आपण काल 2 अध्याय पाहिलेत। काल 2रा अध्याय झाला, आजचा अध्याय 3। मग प्रवर्तल्या प्रभात काळ, भ्रमण करिता दिप्पाळ, ताराग्रह नक्षत्रांची माळ, अडकली तै पर्वता। चला आपण काल काय पाहत होतो? काल शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं विषय असा झाला, विंध्य पर्वत खूप उंच त्या ठिकाणी वाढला होता, आहे का नाही? नारदाचा अपमान झाला तर नारद निघून गेले, थोडंसं त्याचा अहंकार पाहून मेरू खूप उंच वाढला, एवढा उंच त्या ठिकाणी गेला तो की सकाळ झाली तर सकाळी झाल्यानंतर जे दिग्पाल त्या ठिकाणी भ्रमण करतात, प्रत्येक दिशेचा दिग्पाल आहे आणि तारा नक्षत्र आहेत, ते त्या पर्वतात अडकायला लागले, इतका उंच गेला तो अवकाशामध्ये। कोण? विंध्य पर्वत खूप उंच झाला होता तो, काल आपण त्याची कथा पाहिली। रवी शशी रहंवर त्वरित, पश्चिमे समारक्रमावया उदित, तो पुढे देखील नभचुंबित, विंध्य पर्वत तो। रवी शशी म्हणजे सूर्यचंद्राचे हे चालले रथ, तर ती रथही त्या ठिकाणी पाहू लागले, आश्चर्य त्यांनी उभं केलं, पाहतात पण नवचुंबित एवढा मोठा उंच पर्वत, मेरू प्रदेशीचे कार्य, बहुत्वरावंत सोम सूर्य, परिकिंग करोती, पुढे आश्चर्य देखील ती तत्काळ पाहू लागले। काय आश्चर्य? सृष्टी कार्याची व्यवस्था अवस्था, हृदय कल्पित से सविता, प्रकाश व्हावया सर्व जीवदंता, 84 लक्ष योनी प्रती। पण या एवढ्या मोठ्या पर्वतामुळं खाली किती अंधार पडला, सूर्यप्रकाश कमी झाला आणि या सर्व जीवांना सूर्यप्रकाशाशिवाय गत्यंतर नाही। सगळ्या वनस्पती मोठ्या होतात, त्या कशामुळं? सूर्यप्रकाशामुळं। आपले व्यवहार चालू आहेत, दिवस निघतो म्हणून व्यवहार आपले त्या ठिकाणी सुरळीत चालतात, नाही का? आणि मग आता कसं होईल, या सर्व जीव जंतूंचं कसं होईल? सृष्टीचं कार्य हा धर्मकल्पित असे तरणी, म्हणे हे विघ्न उदे हे कोठुनी, मार्ग राहिला रोधुनी, ग्रह नक्षत्र दिग्पतींचा। पृथ्वी माता तर म्हणू लागली, अरे कसा आता हा धर्म, हे काय झाला आणि काय नाही, हा तर मार्ग अडूनच मध्ये राहिला। स्वर्गलोकी हुनी मंदाकिनी, येत येता मृत्यू भुवनी, जना उद्धारावयाला हुनी, शिवकांता उदिली। स्वर्गाहून मंदाकिनी नदी येते ना, कृष्ण भगवान की जय। मंदाकिनी, स्वर्गलोकाहुनी मंदाकिनी, येत येता मृत्युभुवनी, जना उद्धरावयाला हुनी, शिवकांता हुनी। ती मंदाकिनी कुठून येते? स्वर्गाहून येते, जगाच्या उद्धाराकरता ती साक्षात शिवाची पत्नीच आहे ती मंदाकिनी नदी। मेरुने समर्पिली जयासी कन्या, तो आडवा देखील गिरिमान्या, तेने रोधिली तरंगिणी धन्या, भागीरथी ते धवा। आणि मेरुने आपली कन्या ज्याला अर्पण केली, असा तो विंध्य आडवा झाला आणि त्यानं ही सगळी त्यामुळे तो काय झालं तर गंगा नदीला रोधल्या गेली, ती भागीरथीला तो आडवा आला। आता त्यानं बऱ्याचशा गोष्टी, विंध्य पर्वत उंच झाल्यामुळे बऱ्याचशा सृष्टीतल्या गोष्टी त्या ठिकाणी बिघडायला लागल्या। तैसा ग्रह नक्षत्रांचा भार, कोंडोनी राहिला तो गिरीवर, मेरूसी बांधुनी स्पर्धा थोर, वाढला गिरी तो। ग्रह नक्षत्राचा भार कोंडला, ग्रह नक्षत्र आकाशात फिरतात तर ती गती त्यांना त्या ठिकाणी विरोध व्हायला लागला। आता कसं फिरणार? कशामुळे झालं सगळं? मेरू पर्वताची स्पर्धा करण्याकरता हे सगळं झालं। आता असो हे दृष्टांत वार्ता, विंध्याद्रे निरोधीला सविता, तेने नाशले योग्यता सर्व कार्याची। सूर्याचा प्रकाशच पडायला लागला, सूर्याच्या आडवी आला विंध्य,
पर्वत आणि त्यामुळं सगळ्या कामात अडचण त्या ठिकाणी यायला लागली. उत्तरेसी माध्यान्य विकर दक्षिणेसी प्रवर्तला अंधकार तेने भूमंडळी झाले तोर प्रलयाकांत देवा. माध्यान्हाला दुपारच्या वेळेला उत्तर दिशेला सूर्य त्या ठिकाणी सरकला. इकडं सूर्य उत्तरेकडून तर इकडं दक्षिणेकडून आला. कारण घरात काय आला? पर्वत आला आणि त्यामुळं सगळं कार्य त्या ठिकाणी विचारलं. राहिली नक्षत्राची चळणे तिथीवार नक्षत्रे आणि लग्ने यज्ञ होमादी सिद्धी साधने राहिली देवा षटकर्मे. अहो सगळंच राहिलं. नक्षत्राचे चलन वलन राहिलं, तिथीवार नक्षत्र सगळ्या गोष्टी, होम यज्ञ याग षटकर्म अवनीवरी राहिले कर्मयाग तेने देवासी नाही यज्ञ भाग ऐसा विंध्याग्रिणी रोधिला मार्ग रविचंद्राचा ते दभा. पृथ्वीवर त्या ठिकाणी सगळे यज्ञ याग थांबले. का? सूर्याचा उदय झाला नाही, यज्ञ करता येत नाही. यज्ञ थांबला तर देवाला वर जो यज्ञाचा भाग पोचायचा तो यज्ञाचा भाग पोचला नाही. सगळ्या गोष्टी थांबायला लागल्या. ऐसा विचारिता प्रश्न म्हणतीय कथ्य कर्त्याचे कारण तरी भूत भविष्य वर्तमान अव्यक्त जाण आम्हासी. म्हणती सर्व ग्रहतारांगण तरणी स्थिर झाली आपल्या स्थानी म्हणती करता जाणे सर्व करणे आपण राहू येतेची. सगळे त्या ठिकाणी म्हणू लागले हे न सांगता येणार एक कार्य असं घडलंच कसं? कधी भूतकाळात असं घडलं नाही आणि आता कसं काय घडलेलं आहे बघू. म्हणे करता भगवान परमात्मा आहे, आपण स्थिर राहा. बघू काय होतं. मग विंध्याचे पाठारी सहस्त्र कर बैसता दक्षिणेसी प्रवर्तला अंधार तेने प्रलय झाला तो मृत्यू लोकासी ते धवा. मग तरणी म्हणेगा अरुण पक्षा आपणा मेरू प्रदक्षिणेची अपेक्षा आता स्मृत्या विरूपाक्षा जेने केले हे अरिष्ट. तरणी म्हणजे पृथ्वी म्हणू लागली हे सूर्यदेवता, अहो आपल्याला मेरू प्रदक्षिणा करत असता आपण म्हणजे सूर्याची रोजची प्रदक्षिणा आणि ते आता पूर्ण व्हायला काही दिसत नाही. मग आपण आता काय करू? भगवान शंकराचं स्मरण करू जो आपल्याला या संकटातून बाहेर काढेल. न कळे कैसा उद्भवला गिरी मार्ग निर्दो दिला गगनोदरी मागील प्रदक्षिणे आक्षितीवरी देखिला नाही सर्वता. न कळे कसा काय हा एवढा मोठा पर्वत एवढा उंच झाला आणि कशामुळे एवढी मोठी अडचण आपल्याला आली याच्या अगोदर कधी असं हे झालं नाही. ऐसा तरणी झाला अवस्थाभूत तेने आकांत भोवला पृथ्वीत प्रमथा अव्यक्त झाली से मात भूत भविष्य वर्तमानाची. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सूर्य अवस्थाभूत झाला की आता कसं करावं. आणि तेच पृथ्वीला सुद्धा आकांत देवांना तर त्या ठिकाणी सगळं आता हे भूत भविष्य वर्तमान कसं होईल म्हणे. राहिली दिग्पतींची कीर्ती तेने वरून झाला जे आवृत दृष्टी अवर्षण झालेसे क्षिती तटे लक्ष संवत्सर पर्यंत. त्यांना काय झालं माहिती की अवर्षण दुष्काळ पडला. दुष्काळ का पडला? आता सूर्यप्रकाशच पडला नाही, ऊन तपलं नाही तर पाऊस पडत नाही. उन्हाळ्यात ऊन तपतं तेव्हा पावसाळ्यात पाऊस पडतो. असं कितीतरी वर्षापर्यंत हे संकट भूतलावर निर्माण झालं भयंकर. याग भागाविने सर्वही देव क्षुधातुर झाले पाही परी किंग करो ती सविता तो ही निरोधीला मागती दवा. सूर्य एवढा मोठा नारायण परमात्मा आहे सूर्य, पण त्याला सुद्धा काही करता आलं नाही. काय करावं? दक्षिणेसी प्रलय घोरंधारे उत्तर सहारी माध्यान्ह विकरे ऐसे जाणून वज्र धरे आदरीला असे विचारू. इकडं दक्षिणेकडं अंधार आणि तिकडं उत्तर इकडं सूर्य बाजूला जायला तयारच नाही, त्याला जायला जागाच नाही आणि फिरायला. त्यामुळं आता हे कसं झालं. मग सर्व सुरास सुरनाथ दिग्पती आणि प्रमथ त्याच्यावर नाही का बांधेल आपला उतरे ते बोलणारे गोपाल कृष्ण की जय. मग सर्व सुरास सुरनाथ दिग्पती आणि प्रमथ क्रमिते झाले तेव्हा पंत गुरुची भेटी कारणे सगळे देव एकत्र आले. कारण सूर्यनारायणालाही आता काही मार्गसूचना, पृथ्वीलाही काही मार्गसूचना लोकांनी आकांत मांडला. कारण एका बाजूला अंधार पडला तर एका बाजूला सूर्य बाजूला ढळायचा म्हणजे तिकडं अतिउष्णता आणि इकडं
सूर्यनारायणच उगवे ना आड एवढा मोठा विंध्य पर्वताला. सगळे देव गेले कोणाकडं? गुरुकडे गेले. गुरुबिन कोण बतावे वाट, बडा अवघड है यमघाट. गुरुबिन कोण बतावे वाट. गुरुशिवाय आता पर्याय नाही. सगळे गुरुकडे म्हणजे बृहस्पतीकडे गेले. देवांचे गुरु बृहस्पती. मग तो अंगिराचा कुमरू, वज्रधरे वंदिला बृहस्पती गुरु. मग कथिता झाला विचारू, सृष्टी कार्याचा. मग बृहस्पती इकडे गेले आणि विचारू लागले सगळेजण. त्या ठिकाणी इंद्राने विचारलं, अहो म्हणे सृष्टीचं कार्य बिघडलं. गुरुची प्रार्थनाकडे वज्रधर, अवर्षण झाली जी लक्ष संवत्सर. प्रमथांसी पीडा झाली थोर, यग भागीन. अहो देवांना त्या ठिकाणी पीडा होऊ लागली का? 1000 वर्ष झाले सूर्य एका जागेवर आहे, त्याला फिरता येऊन नाही राहिलं. मध्येच विंध्य पर्वत आला आणि यज्ञ आले. यज्ञामुळे देवाला भाग पोचत नाही आणि खालच्या लोकांनाही त्या ठिकाणी सूर्योदय नसल्यामुळं संकट पडलं. आता प्रलय मांडला अत्यंतिक, विनाश काळा पावला मृत्यू लोक. क्षिती भ्रष्ट झाले षटकर्मी, करा ही कर्मे या गावने. प्रलय मांडला म्हणे, विनाश आला या पृथ्वीचा. पृथ्वीवर त्या ठिकाणी कोणी कर्म करायला आता उरलेलं नाही. षटकर्म जागच्या जागीच राहिले. ब्राह्मणाचे जे षटकर्म असतात, यज्ञ याग हवन हे सगळं थांबलं म्हणे. आता मग बोले गुरु दिव्यधी, सर्व विद्यारत्न क्षीराब्दी. सांगता झाला उपाय सिद्धी, सहस्र नेत्राशे साक्षी बे. मग बृहस्पती इंद्राला त्या ठिकाणी काय सांगतात ऐका. गुरु म्हणे जी वज्रमुष्टी, विघ्न उदिले असे क्षितितटी. तरी हे असे ग्रंथी देवाची सृष्टी, आता तोची करील उपाव. गुरु म्हणू लागले ही सृष्टी ब्रह्मदेवाने तयार केलेली आहे, तेच काही आता उपाय आपल्याला यावर सुचवतील. तरी दिक्पती आणि ग्रह आपण प्रार्थतो पितामह. मग देव आणि सर्व ग्रह झाले ती एकवट. मग सगळे जण त्या ठिकाणी आपण जाऊ ब्रह्मदेवाकडे. पितामह आहेत ते आपले आणि त्यांना हे सगळं विचारू. सगळे परत एकत्र आले. ते दिक्पती एकत्र होऊन शचीचा कांत सहस्त्रनयन, नैऋत आणि वरुण वैश्वानर तो एक, सोम आणि सहस्त्र वृत्तांत आणि तो समीर, कुबेर आणि देवगुरु तो रसकळ सूर सर्व ही. अग्निदेव आहे, वरुण आहे, नैऋत्य आहे, त्यानंतर इंद्र आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, यमदेव आहे, वायुदेव आहे, कुबेर आदी सगळे ऐसे मिळून या प्रथम निघाला तो सुरनाथ. मग प्रमिते झाले पंथ सत्यलोकीचा. जिथे ब्रह्मदेव राहतात त्या सत्यलोकाला पुढे इंद्रादिक आणि मग मागे सगळे. ते विधी सन्निधानी पावले एकमेळे, जय जयकारी गर्जती वदन कमळे. भूमीवरी ठेवून भाळे घाली ते झाले लोटांगणे. सगळे तिथं आले, जय जयकार केला आणि ब्रह्मदेवाला लोटांगण घातलं. मग देवी आरंभली स्तुती, जय जय आजी सत्य लोकपती, जय जय आजी वेदमूर्ती, पितामहोसी सर्वांचा. तव विधी बैसलासे ध्यानी, देवस्तविती नाना वचनी. तो कैसा देखिला चतुर्णानने नयनी, प्रमथादी समजती. आणि मग सगळे पाहू लागले, स्तुती करू लागले, नाना प्रकारचं स्तवन करू लागले. तेव्हा मग ब्रह्मदेवानी यांना पाहिलं. ब्रह्मदेव दिसले. देखिला तेजपुंजायसा, सहस्र विद्युलता लोकती प्रकाशा. की मार्तंडे उजळली पूर्व दिशा, तैसा देखिला ग्रंथितो. जैसी गवस्तीची तेज दीप्ती, तैसी विधी तनूची कांती. देवाचे नेत्र झाले मंदवृत्ती, रूपाने हाळिता ते ठाई. एवढा तेजस्वी त्या ठिकाणी दिसायला लागलेला आहे ब्रह्मदेव. तुमच्या लक्षात येतोय ना कथाभाग. विंध्य पर्वताची उंची खूप वाढली आणि त्यामुळं काय झालं, विंध्य पर्वताची उंची खूप वाढल्यामुळं काय झालं की सृष्टीचा सगळा कारभार थांबला. सूर्याला प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालता येईना म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी देवगुरुकडे गेले. आता ब्रह्मदेवाकडे आले, ब्रह्मदेवाला विनंती करतायत. आता ब्रह्मदेवाचं वर्णन आपण ऐकायला लागलो. सुंदर आहे त्या ठिकाणी. तेजस्वी ब्रह्मदेवाची मूर्ती. मग स्तवी गुरु अंगिरा, जय जय आजी सावित्रीवरा, जय जय आजी सृष्टी करा पितामह तू एक. सावित्रीचा पती म्हणजे ब्रह्मदेव, त्यांची स्तुती करायला लागली. तुम्ही सृष्टीची उत्पत्ती केली ब्रह्मदेवा. तुझी स्मरण मात्रे क्षणावाची हरी सीतापत्रे सर्वत्रे. उद्धरलो जी दर्शन मात्रे देखिले नेत्र रूप तुझे. त्रैलोक्य तुमची संतती, ऐसा तू समर्थ
सावित्रीपती तरी या देवगणाची काकुळती धावणे कराजी सत्वर. अहो हे सगळं त्रैलोक्य म्हणजे तुमची संतती. ब्रह्मदेवापासून सगळी सृष्टी निर्माण झाली. आपण भागवतात ऐकतो, आपण शिवपुराणामध्ये सुद्धा तेच ऐकतो. आणि यांच्याकरता तुम्ही धावा. पुण्य फळ प्राप्त झाले आम्हासी, जे दर्शन दिले त्वरेसी. तरी या त्रिविध तापासी करी मुक्त सर्वस्वी. आम्हाला या दुःखातून सोडवा. तुम्ही केली या प्रसन्न तरी सर्व सिद्धीचे कारण. म्हणून घातले लोटांगण प्रमताधिकी आदरेसी. तुम्ही प्रसन्न झाले की आम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल, सिद्ध होईल. म्हणून तुम्ही जागे व्हा. प्रलय मांडिलाची दारुण अवनीत झाले वर्षण. 1,00,000 संवत्सर पूर्ण झाले असतील वेळा. 1,00,000 वर्ष झाले, दुष्काळ पडला, नाश होऊन जाईल या पृथ्वीचा. कसं होईल? जागे व्हा ब्रह्मदेवा. म्हणून ते सगळे तिथं प्रार्थना करीत आहेत. मार्ग दिला सोम सूर्यांचा, क्षयो झाला जी पृथ्वीचा. आता उपाय देखीजे साचा, जेणे तरे हे मेदिनी. सूर्याचा चंद्राचा मार्ग रोधला, अडवला, आणि त्यामुळं क्षय झाला, संपायला आली आता इतरणी. ऐसी देव गुरुची वाणी परिसोनी विधी विचारी म्हणी. करीची घातली स्मरणी श्रवण वेळी ते दवा. मग विधी मधुर वाणीसी बोलता झाला देवगुरुसी. मी तोषलो तुझे भक्तीशी अरणीशी जाणपा. देवगुरुचं बृहस्पतीचं वाक्य ऐकून ब्रह्मदेव म्हणाले मी प्रसन्न आहे तुमच्यावर. सांगा म्हणे आता तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कळू द्या. विधी म्हणे जे बृहस्पती तुम्ही आले तिच्या कार्यासी, ते निवेदावे सर्व आम्हासी. मग देवगुरु व विधीसी शैल वर्तमान ते. आणि कशा करता तुम्ही इथपर्यंत आले? मग त्यांनी ती घडलेली सगळी घटना सांगितली विंध्य पर्वताची. विधी म्हणे जे बृहस्पती कैशी प्रकाशाची गती, ते किमिर्थक विजय गवस्ती प्रती. जे सृष्टी तुमची मनोवृत्ती केवी कथावी तुम्हासी. तू होशी इच्छेता दाता, भूत भविष्य वर्तमान करिता. तू 4 खाणी उद्भविता पितामह तू 24. देवा तुम्हाला काय सांगायचं काम आहे? अहो तुम्ही सगळं तयार केलं, भूत भविष्य वर्तमान तुम्हाला माहित आहे. बाळक झाले बोलके म्हणून माता बोलवी कौतुके. ती उत्तरे जरी निरर्थके परिमाणी सत्य ऐसी. देवा तुम्हाला ब्रह्मदेवा सगळं ज्ञात आहे, पण तरी तुम्ही आमच्या मुखातून बोलवून घ्यायला लागले. जसं लहान बाळ जर बोलायला लागलं, ताई त्याच्याकडून ते शब्द किंवा त्या घरातले लोक ते शब्द त्याच्याकडून वधवून घेतात, बोलवून घेतात. त्याला बरोबर बोलता येतात का? ते नाही. बरोबर आई वडिलांना घरच्या लोकांना माहित असतात कशाला काय म्हणतात, पण ते पुन्हा पुन्हा विचारतात हे कोणी, ते कोणी, ते कोणी. हे माहित नसतं का? यायला आधी माहित असतं. तसं हे तुम्हाला माहिती काय झालं सृष्टीवर, पण तुम्ही फक्त आम्ही तुमचे बालक आहोत, आमच्या मुखातून तुम्ही वधवून घ्यायला लागले. तैसी तुमची मानस्वेच्छा आम्हा करीतसा पृच्छा. जैसी ते धेनू समजवे वत्सा, वरी ओळे पै जैसा. आणि म्हणून तुम्ही विचारून राहिले फक्त आम्हाला. तरी हेच यावया कारण थोर लाभजे तुमचे दर्शन. यानंतर जे निरूपण ते किंचित कार्य जाणावे. सर्व कुळाचळा माझी गिरीनाथ, विंध्याद्री झाला जे समर्थ. तेने निरोधिला पंथ ग्रहतारा सोम सूर्याचा. ऐका मग काय झालं सांगतो. विंध्याद्री पर्वत सर्व पर्वताहून उंच झाला. स्पर्धा केली त्याने मेरू पर्वताशी, आणि त्याच्यामुळं ग्रह तारा सूर्य चंद्र हे अडकले, इतका उंच गेला तो. जैसा शुद्धामृत भोजनी हरळ, दशनी घसरे प्राशिता कवळ. तैसा यज्ञ भागी विंध्याचळ, संचरला दिवासी. अहो ज्याप्रमाणे त्या ठिकाणी शुद्धामृताचं भोजन चालू आहे, आणि जेवता जेवता खडा नाही खडा तो खडा जर दाताखाली जर आला तर मग त्या ठिकाणी त्या जेवणातला रस निघून जातो, आपोआप निघून जातो, नाही का? त्याच्या मनात काय यायचं ते येतं, आणि मग ते पुढं काही जेवण मनासारखं होत नाही. अमृताचं जरी जेवण असलं तर मग ते त्या ठिकाणी बस तसं झालं म्हणे. यज्ञ सगळे कर्म थांबले, मध्ये आला विंध्याचळ. पृथ्वी माझी झाला से कल्पांत, हा मध्येच उठवला पर्वत. मार्ग खोळंबले समस्त नभचुंबित दीर्घतो. पृथ्वीवर सगळ्या कल्पांत झाला हा पर्वत, मध्येच झाल्यामुळे सगळे मार्ग खोळंबले. ऐसी मेरू प्रदक्षिणेशी चिंता श्रद्धा
विमुख झालो सावित्रिकांता, दिनमानाची आगती सविता बहुतसे स्वरावंत. दिवस रात्र थांबली, सगळे लोक श्रद्धा विमुख झाले, यज्ञ याग थांबले. काय करावं? परिसर्वतान चले काही, आता तुम्हा श्रुत असो सर्वही, तेने संतोषिती जे हृदय, तोची करावा उपाय. आता तुम्हाला आम्ही सांगितलं, आता याच्यावर काहीतरी उपाय करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण होईल. मग विधिवदे उपावयुक्ती परिसाची देवरू बृहस्पती, जे असेल तुमचे चित्ती तेची होईल सिद्ध कार्य. सांगितलं ब्रह्मदेवाने, चिंता करू नका, मी तुमच्या मनातलं कार्य त्या ठिकाणी पूर्ण करतो. कैसी जाईल हे वसुमती, इसी रक्षक बहुत असती, ते पैसा विबृहस्पती कवन कवन कैशापरी. ही पृथ्वी काही एवढं संकट आल्यानं जाणार नाही. हिच्याकरता अनेक रक्षक आहेत. कोण कोण आहे रक्षक? या पृथ्वीवर संकट आलं तर कोण कोण रक्षण करतं? आता ऐका, लक्षात ठेवा. जे का सदाव्रती नेमी आणि तत्पर जे स्वधर्मी, ते एक योजिले कामी, पृथ्वी रक्षक सर्वथा. जे व्रताचं आचरण करणारे, आपलं व्रत घ्यायचं आणि ते पूर्ण करायचं, तपश्चर्या करणारे, नित्यनेम करणारे जे लोक आहेत की ज्यांचा नियम, ज्यांचं व्रत कधी टळत नाही, यांच्या तपावर ही पृथ्वी त्या ठिकाणी चालून राहील. नाही तर पाप काय थोडं चालू आहे का? किती पाप चालू आहे या पृथ्वीवर रोज. पण काही मोजक्या लोकांमुळे स्थिर आहे. अजून पुढं काही काही येतात, नावं येऊन येणार आहेत. ऐका, जे का उदार मनाचे आणि सत्यार्थ भावाचे, असत्य नवदती वाचे, ते एक पृथ्वी तारक. ही पृथ्वी कशामुळे तरलेली आहे? उदार मनाचे, जे काही दाते लोक आहेत, दान धर्म करणारे. जर त्या ठिकाणी काही लोक खूप उदार आहेत, खूप उदार आहेत, खूप. आता आपण जर एखादं कार्य हाती घेतलं ना, मग लक्षात येतं खूप काही लोक खूप उदार आहेत आणि काही लोक खूप कृपण आहेत. समाजात असतात अशा काही गोष्टी. तर त्यांच्याच पुण्यावर, त्या दान धर्म करणाऱ्या लोकांच्या पुण्याच्या बळावरच या पृथ्वीवर अनेक संकट येतात, पण तिचं रक्षण सुरू आहे. त्यानंतर असत्य न बोलणारे, काही झालं तरी सत्य सोडत नाही, असे काही लोक या भूमंडळावर अजून सुद्धा आहे. म्हणून हे सगळं पाप सपादून राहिलं. शुद्ध भाव शुद्ध भक्ती, सत्यवादी दृढमती, ते एक रक्षक असते या महितळाते. शुद्ध भाव आणि शुद्ध सात्विक भक्ती करणारे काही लोक, सत्यवादी दृढमती, या पृथ्वीचं रक्षण करणारे ते आहे. म्हणून त्याच्या खाली आपलं पाप झाकून राहील. ते एका बाजूला गेले तर कधी स्फोट होईल सांगता येत नाही. शांती क्षमा दया देही आणि नित्यानित्य समतापाही, सर्वभूती समदृष्टी सर्वदाही, एक पृथ्वी तारक. दया क्षमा शांती ज्यांच्याकडे आहे असे जे काही लोक आहेत आणि सगळ्या भूतमात्राकडे समदृष्टीनं पाहतात, सारख्या नजरेनं पाहतात, त्यांच्या पुण्याने ही पृथ्वी अजून तरत आहे. परस्त्रियतेन अभिलाषिती, धर्मकाजी द्रव्य वेचिती, शिवादया खंड वस्ती, एक पृथ्वी तारक. परस्त्रीला, परक्या स्त्रीला त्या ठिकाणी तिच्यावर कधी त्यांची वाईट नजर जात नाही. धर्म कार्याकरता जे आपल्या कष्टातलं द्रव्य त्या ठिकाणी देतात किंवा अखंड शिवालयावर त्या ठिकाणी बसून पूजा करतात, शिवालयावर राहतात, अशा भक्ती करणाऱ्यांच्या, असं पुण्य कमवणाऱ्या लोकांच्या बळावरची पृथ्वी चालू आहे. शिवस्तुती परायणची सदा, साधुजनांची नेनती निंदा, अखंड चुकविती प्रमादा, देख पृथ्वी तारक. शिवस्तुती नेहमी ती जे शिवाचं स्मरण करतात, साधू संतांची निंदा करत नाही आणि पाप करण्यापासून जे नेहमी त्या ठिकाणी स्वतःला अडवतात. पाप करायला कोणाच्या वाटेवर येत नाही, कोणाच्या पुढं पाप येत नाही. पाप करण्याकरता प्रत्येकाला संधी मिळते, परंतु ते पाप, ते भ्रष्टाचार करायचा की नाही हे ज्याचे त्याच्या हाती आहे. आणि असं पाप करण्यापासून जो टळतो, जो ते पाप टाळतो करण्याचं, त्याच्याच पुण्याच्या बळावर ही सृष्टी चालू आहे. नित्य आचरती षटकर्म, शौच संध्या स्नान कुलधर्म, ध्यानाध्ययन जनाजन नियम, प्रतिग्रहवर्ज भिक्षाटन. हे जे काही षटकर्म आहे ब्राह्मणाचे, नित्य आचरण करणारे, कोणतं? शौच, संध्या, स्नान, कुलधर्म, ध्यान, अध्ययन, यजन, याजन, प्रतिग्रहवर्ज. बरं काय ब्राह्मणाचे कर्तव्य म्हणजे शौच. शौच म्हणजे शुद्ध होणे, स्नान वगैरे त्याला शौच म्हणतात. संध्या, गायत्री मंत्राची संध्या करतात ना ते ब्राह्मण, त्रिकाळ संध्या करतात. की कुलधर्म, आपल्या कुळाचा जो धर्म आहे तो पाळायचा, आपल्या परंपरा ज्या आहेत त्या पाळायच्या. ध्यान, अध्ययन, जे आपलं ज्ञान लोकांना त्या ठिकाणी द्यायचं, ते कर्म आहे.
ज्ञान देणं हे काय आहे? कर्तव्य दिलंच पाहिजे. नाहीतर मग आपल्याला येतं, लोक आपल्याला विनंती करतात तरी सुद्धा आपण लोकांना ते ज्ञान जर द्यायचं नाही तर मग गरुड पुराण म्हणतं असं ज्ञान येऊन ज्ञान न देणारा पुढच्या जन्मात बैल होतो, हरामी बैल होतो, नाही का? म्हणून ज्ञान आलं तर ते लोकांना दिलं पाहिजे. अध्ययन, यजन आणि याजन. यजन म्हणजे यज्ञ स्वतः करणं आणि याजन म्हणजे लोकांकडे यज्ञ करायला जाणं, हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. आणि प्रतिग्रह वर्ज म्हणजे भिक्षा, दक्षिणा न घेणे. काही ठिकाणी दक्षिणा न घेता सुद्धा कार्य करणं हे काही ब्राह्मणाचे कर्तव्य आहे. या पुण्यावर ही सृष्टी चालू आहे असे भरपूर सांगितले. वरचेही सुद्धा काही ऐसे जे गायत्री जपकारक ते आचरती षटक ते भूमंडळी द्विजनायक तेही एक मैरक्षक युजले असते. आणि जे असे गायत्रीचा जप करणारे ब्राह्मण मंडळी त्यांच्या पुण्यावर ही पृथ्वी चालू आहे. गादीसुदे प्रतिष्ठी केली ते गायत्रीच्या आव्हानिले मग ते सिद्धी प्राप्त झाली बहुता जनासी पै. तुम्हाला माहिती आहे ना, विश्वामित्रानं प्रतिसृष्टी केली होती कशाच्या बळावर? गायत्री मंत्राच्या बळावर. आणि म्हणून एवढी ताकद आहे, दुसरी सृष्टी तयार करायची ताकद. अगदी गायत्री वेदत्रयाधी द्विजमुखे झालीशी सिद्धी ते स्फुरतसे मंत्रविधे सूर्यरथाची वै नानार्घ्ये देता तरणीसी त्या अर्घ्ये मुक्ती तयासी तेने सर्वे राक्षसाचे होत शिक्षय तात्काळ. माहिती ना, अर्घ्य देण्याचं, अर्घ्य जे ब्राह्मण देत असतात ते कशासाठी देतात? त्यांनी गायत्री मंत्र म्हणला आणि अर्घ्य दिलं, मग सूर्याला त्या ठिकाणी ते पोचतं. ते अर्घ्य देत असताना सूर्याला आडवे येणारे जे काही राक्षस आहेत त्यांचा नाश होतो आणि मग सूर्याचा रथ त्या ठिकाणी व्यवस्थित फिरतो. अशा प्रकारे ब्राह्मणाच्या संध्येचं महात्म्य आहे. त्या पुण्याने ही सृष्टी चालू आहे. कोण कोणाला सांगतं? ब्रह्मदेव सांगतायत. बृहस्पती देवगुरुला अंतर पडलं की ध्यानातून जातं का? तोडे पडू देऊ नका, नाही तर इथून इतके तोडे जर पडले तर मग त्यात काही मग नुसतं तणकटच उगतं, माल होत नाही, मग पिकत नाही. तोडे पडू देऊ नका, ध्यान ठेवा. या पृथ्वीचं रक्षण करणारे कोण कोण आहे त्यांचं वर्णन त्या ठिकाणी सांगणं चाललं. बिंब उदय झाली या संध्या साधन ते संध्या नव्हे तरणीचा अपमान त्याचे अर्घ्य देतात तत्क्षण उद्भवते राक्षस ते अस्ताचळा जाऊन मागुते सूर्यमूर्ती शुद्ध करते अर्धबिंबास्ता जे अर्घ्य देते तेने पावती क्षयाते. बिंब उदय झाल्यानंतर संध्या साधन, सूर्याचा उदय झाल्यावर जे संध्या करतात त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय होतं तर राक्षस उद्भवतात आणि ते राक्षस सूर्याला अडवतात. मग त्यांना घालवण्याकरता पुन्हा ब्राह्मण मंडळी सायंकाळी अस्ताचळाला जात असताना पुन्हा अर्धबिंब असताना, सूर्य अर्धबिंब आलं तुमच्या लक्षात, सूर्यास्त अर्धा होतो आणि अर्धा वर असतो आणि अर्धा अस्तात जातो. त्यावेळेस अर्घ्य देतात काही ब्राह्मण मंडळी. मग त्या पुण्यानं पुन्हा ते राक्षस क्षय पावतात. ऐसे ते उत्तम द्विजर त्यास दान दिजे साचार दिव्यांबरे आणि अलंकार द्यावे आदरे विप्रासी. अशा स्नान संध्या कर्तव्य यज्ञ ज्ञान या क्रिया करणाऱ्या ब्राह्मणाला आपण दान धर्म त्या ठिकाणी दिला पाहिजे. दिव्य अंबर दिव्य अलंकार त्या ठिकाणी देऊन त्या पुण्यानं आपला उद्धार केला पाहिजे. तरी उत्तम कैसे ब्राह्मण न घेती अधमाचे दान नित्य ब्रह्मचर्याचरण स्त्री संग नाही ऋतुविना. आणि मग उत्तम ब्राह्मण कोण? काही ब्राह्मणाचे लक्षणं सांगितले तर ते सांगितले ते अधमाचं दान घेत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जो अधर्मी माणूस आहे त्याच्याकडून दान घेत नाही. ज्यानं धर्मानं कमवलं म्हणजे त्यानं भिक्षा मागूनही कमवलं चालतं, त्याच्या घरातून चिमूटभर पीठ आलं तर चालतं, पण ते कोणाच्या घरात कोणाच्या शेतातलं चोरलेलं नसावं, कोणाच्या मानामोडून आणलेलं नसावं. गरिबाचा रुपया पुरतो, श्रीमंताचे 10,000 जर दुसऱ्याच्या मानामोडून आणलेले असतील तर ते ब्राह्मणानं ते घ्यायचं नाही. द्रव्याच्या लोभापोटी जर तो घेईल तर त्याच्या घरात पापच तो घेऊन येईल, बरं का. म्हणून कोणता ब्राह्मण श्रेष्ठ? अधमाचं दान तो घेत नाही आणि ब्रह्मचर्य पालन त्या ठिकाणी करतो. त्याचा विवाह जरी झाला तरी त्या ठिकाणी ऋतू प्राप्तीच्या काळातच त्या ठिकाणी पत्नीचा संग तो त्या ठिकाणी करतो, विषयांद त्या ठिकाणी नसतो. त्याची उत्तम का ब्राह्मण काशी प्रयागराज हे सेवून ते ईश्वर भक्ती वाचून आन सर्वथा नेनती जे. असे जे उत्तम ब्राह्मण आहेत काशी प्रयागाला
त्या ठिकाणी राहतात. ईश्वर भक्ती वाचून ते राहत नाही. तर असे गोदान दिजे, त्यांनाच गाईचं दान दिलं पाहिजे. श्रुवर्ण शृंगी मुक्ते बांधिजे, मग ते भावपूर्वक समर्पिजे. काशी प्रयागी सर्वथा शृंगाला त्या ठिकाणी सुवर्ण सोन्यानं शृंग त्या ठिकाणी गायचं म्हणून अशा ब्राह्मणाला ती भावपूर्वक दिली पाहिजे काशी प्रयाग क्षेत्रावर. तरी ते धेनू कैसी मी विरंचीसी जपतसे ती असे दुग्धस्रवे जे जनासी परोपकारा लागुनी गोमयाचे जे सडा संमार्जन तेथे प्रथमाधिकाचे आसन गोमूत्रे तरी तत्क्षण शीतहरे सर्व ही. गायीचंही महात्म्य सांगितलं चालता. ती गाय कशी आहे तर ती त्या ठिकाणी नेहमी ब्रह्मदेवाचा जप त्या ठिकाणी करते गोमाता. तिच्यापासून तयार होणारे पदार्थ दूध तयार होतं, ते जगाच्या परोपकारासाठी आहे गाईचं दूध. गोमय म्हणजे शेण तयार होतं आणि आमच्या महिला मंडळी सडा संमार्जन टाकतात. तर ते देवाचं आसन आहे. देवाला आसन पहा तुम्ही, देवपूजा करायची म्हणलं की गाईच्या शेणानं त्या ठिकाणी घर सारवलं जातं आणि मग त्या ठिकाणी देवपूजा मांडली जाते आहे का नाही. आता उद्या नागोबा काढायचे, कसं करता मग आता उद्या स्टाईल हो नाही, त्याच्यावर आयडिया केल्या तुम्ही सगळ्या, पण आता हे राहिलं नाही. सत्यनारायणाची पूजा मांडायची तर त्या ठिकाणी सारवून येते करायला आता जागाच काही नाही सारवायची. इतकी भारी स्टाईल टाकली त्याच्यावर सारव सगळा त्या ठिकाणी काळ बदलला नाही. तर गाईचं शेण चालू आहे का? मेसेज आला, मेसेज नाही पण शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू आहे. मग चाललंय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तर सांगायचं तात्पर्य काय, गाईचं शेण सुद्धा त्या ठिकाणी देवाचं असं नाही. गोमूत्रानं त्या ठिकाणी थंडीचं बॅटरी लो झाली. मग थांबतं का शूटिंग? थांबते नाही, जोर चालते जवळ चालेल जवळ. चला, गोमूत्रानं शीतहरण होतं म्हणजे सर्दी किंवा थंडी जर वाजली तर गोमूत्रानं ती कमी होते. गोमूत्रात गरमी असते ना, अनेक रोग निवारण अहो त्या कॅन्सर सारखे रोग गोमूत्राने नीट होतात. एवढी ताकद गोमूत्रात आहे. गाईचाही महिमा निघाला. गोकृताविन श्राद्ध शून्य गोदुग्धेविन निष्फळ यज्ञ गोदंडमुखी स्पर्शता दान भंगती रोषदिनत्रयाचे. गाईच्या तुपाशिवाय श्राद्ध होत नाही, गाईच्या दुधाशिवाय यज्ञ होत नाही. पंचामृत लागतं ना, हा. आणि गोदंड मुखी स्पर्शता दान भंगती दोष. गोदंडमुख नाही लक्षात येऊन राहिलं माझ्या. गोदंडमुखाला स्पर्श केल्यानंतर दोष जातात. गोदंडमुख म्हणजे काय शोधून सांगितले. जे गोधने प्रतिपाळिते आणि जे गायीची सेवा करीते तयासी गोलोक प्राप्ती युगानुयुगी निरंतर. जे गायी पाळतात, गायीची सेवा करतात त्यांना गोलोक प्राप्त म्हणजे गोलोक कृष्णाचा लोक आहे. गोलोक म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या लोकाला त्यांची प्राप्ती होते. म्हणून गायी पाळल्या पाहिजे, बकऱ्या कमी पाळल्या पाहिजे, पण गायीचं पालन जास्त केलं पाहिजे. ब्रह्मा सृष्टी करता झाला तै गायत्री मंत्र आव्हानिला ऐसा प्रमथासी बदला विरंचनात तो. अशा प्रकारे तो ब्रह्मदेव हे सगळं महात्म्य सांगायला लागले गायीचं, गायी पाळणाराचं, गायी. आणि त्यानंतर पृथ्वीचंच पालन ज्यांच्याकडून होतं अशा चांगल्या लोकांचंही महात्म्य सांगितलं. वेद उद्भवले जयेपासून ते गायत्री कैशिका नेऊन तरी स्वर्ग मृत्यू पाताळ भुवन हे कर्तव्य जियेचे. गायत्री मंत्राचं त्या ठिकाणी काय सांगितलं महात्म्य ते सांगायला लागले की ब्रह्मा सृष्टी करता झाला ते गायत्री मंत्र आव्हानीला. त्याने सुद्धा गायत्री मंत्राचं आवाहन केलं तेव्हा सृष्टीची निर्मिती करायला त्याला कळालं. सगळे वेद ज्या गायत्री मंत्रापासून उत्पन्न झाले ते गायत्री मंत्र आहे. ऐशाच्या नाना धर्मनीती वर्तत असती या क्षिती तयाची शक्ती वसुमती तरली असे सर्वदा. अशा या सन्मार्गानं जाणाऱ्या लोकांच्या पुण्यानं ही पृथ्वी त्या ठिकाणी काय आहे तर तरलेली आहे. ऐसे तो विरंची बदला मग देवी जय जयकार केला मागुती आज्ञाकरिता झाला प्रमथाधिकांशी. आणि मग सगळ्यांना समजलेलं आहे की आता याच्यावर ब्रह्मदेव उपाय करणार. काय करणार, तुम्ही आली तिच्या कार्यासी तरी आता जावे वाराणसीशी तेथे असे अगस्त्य ऋषी तो करील सर्व कार्य तुमचे. वाराणसीला जा.
वाराणसी म्हणजे काशी. काशीला गेल्यानंतर तिथं अगस्ती ऋषी आहेत आणि ते तुमचं कार्य आता करतील. हा उपाय ब्रह्मदेवाने सांगितला सगळ्या देवलोकांना. पूर्वापार ऐसेची एक झाले होते प्रलयांतक, ते किंचित मात्र कौतुक सांगू अगस्ती मुनीचे. अगोदरही एकदा असंच एक संकट आलं होतं, पण अगस्तीने ते निवारण केलं. कसं? ऐका. इल्वल वातापी दैत्य उद्भवले, ते पूर्वी अगस्तीने बक्षिले, तैसे जे कार्य करील वहिले तुमचे जाणार ऋषीवर्या. माग 3 दैत्य उद्भवले होते. आपण मागच्या वर्षी कथाकल्पतरू ग्रंथ आपला पूर्ण झाला या अधिक मासात, तर त्या ती कथा येऊन गेली होती. अगस्तीने या 3 राक्षसांना बक्षिलं होतं. इल्वल वातापी आणि अजून एकाचं नाव येत नाही का दिलं त्यांनी. ते 3 राक्षस ते काय करायचे, एकानं त्या ठिकाणी वाटणं जाणाऱ्या लोकांना जेवण्याकरता बोलवून आणायचं, एकानं जेवण वाढायचं आणि एकानं अन्नात गुप्त रूपानं त्याच्या पोटात जायचं. आणि मग पोटात गेली की त्या लोकांचं पोटात अकराळ रूप धारण करायचं. ते मोठं रूप धारण केले की ते मारायचे, फाडायचं पोट त्याचं. पण मग अगस्तीनं काय केलं होतं, अगस्ती गेली तिथं, अगस्तींच्या लक्षात आलं, अगस्तींच्या लक्षात आलं, अगस्ती त्यांच्या मागच लागली. मग ते लपले कुठं, समुद्रात. मग अगस्तीनं समुद्रच पिऊन टाकला. हा ते हे राक्षस आहे. आलं का तुमच्या लक्षात? अगस्तीनं समुद्र पिलेला आहे ना, ते हे 3 राक्षस. अशा या अगस्तीकडे तुम्ही जाते वाराणसीला आहे, ते आता हे संकट तुमचं निवारतील. ऐसी वीरांची अनुवादिला, मग देवी जय जयकार केला, म्हणून ती आमचा तपतरणी उदय आला, तै घडेल तीर्थ काशी. आणि मग सगळ्यांना आता उपाय कळलेला आहे, काशीला जायचं, अगस्ती आपलं संकट निवारण करेल. सगळ्यांनी ब्रह्मदेवाचा जय जयकार केला आणि सांगितलं की आता चला काशीला. विधी उत्तर 79. देवांची उधळलेली वदन शशी, परमानंद झाला मानसी चकोरा समान. वीरांची देवाची शब्दरत्ने, देवी घेतली महायत्ने, मग तयासी करीती जतने, हृदय मांदुसे माझी भरुणी. सप्तसागराची शुक्ती, की त्या देवाची हृदय होती, तेथे वर्षल्या स्वाती विधी आज्ञा अंबुते. जणू काही त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे शब्द म्हणजे स्वाती नक्षत्राचा पडणारा पाऊस, आणि तो पडला या देवरूपी लोकांच्या शिंपल्यामध्ये. ऐसी आज्ञा करी विधाता, उचंबळ्या देवाशी चित्त सरिता, म्हणती कार्य होणं वाहता, आपणा लाभ काशीचा. फार आनंद झाला. चला म्हणे आता कार्य होणार, पण काशीला जाऊन देवाचं दर्शन होण्याचा योग. सकळ जे आमचा जन्म, सफळ जन्मांतरीचे यज्ञ होम, सफळ आमचा व्रतने म्हणजे प्राप्त काशी आम्हा ते. काशीला जाण्याचा योग आला म्हणजे आमचा जन्म सफल झाला. सगळे होम हवन यज्ञ व्रत दान धर्म फळाला आले. आमची सामर्थ्य अनुपम्य, जे ब्रह्माधिकासी अगम्य, आम्हासी ते झाली सुगम पूर्व भाग्य काशीपुरी. काशीला जाणं काही सामान्य नाही. काशीचं महात्म्य फार श्रेष्ठ. ज्ञानोबाराचं ज्ञानेश्वर म्हणतात, काशी मोक्ष दे उदार. काशीला मोक्ष मिळतो, पण तिथं मृत्यू आला पाहिजे. काशीत मृत्यू आला की तिथं मोक्ष प्राप्त होतो, अनायासे मुक्त होऊन जातो म्हणून जन्मजन्मांतरातून. अशी त्या काशीला जाण्याचं ब्रह्मदेव हे सगळे देवादेव म्हणतात, आम्हाला जायचं योगाला, आमचं फार भाग्य उदयाला आलं. विधी आज्ञावंदुरी मवळी, मग देव निघाले तत्काळी, मनोवेगी भूमंडळी आली असती ते. लगेच त्या ठिकाणी मनोवेगानं या भूतलावर आले. मग सत्यलोकी होनी प्रमथ, दिग्पती आणि सुरनाथ, कर्मिते झाले पंत काशीपुरीचा ते धवा. या मार्गाने चालले काशीच्या. गगनी दैसी गंधर्व नगरे, तैसी देवांची विमाने सुंदरे, की जे गगना माझे तारे, उदेले सतेज. सगळे देव आले आपापले विमानं घेऊन. दिव्य तेजस्वी त्यांची विमान आहेत. छत्रे शोभती मौक्तिकांची, कळशी प्रभा कोटी विद्युत लतांची, माझी गायने गंधर्वाधिकाची होत असते सर्व काळ. बहुत्वरेसी उतरती देव भार, गणगंधर्व यक्ष किन्नर, जैसे मिरुमस्तुकी विननीर, उदरे मंदाकिनीचे. ऐसे भूमंडळी आले सुरगण, त्याही देखिले आनंदवन, जैसे तटाक जळे परिपूर्ण, देतसे लहरी आनंदे. सगळे तिथं आनंदवनात म्हणजे काशी क्षेत्रावर त्या ठिकाणी आलेले आहेत. जे ते हेमकुमुदिनी अपार, तेची काय वसिन्नले काशीपुर, त्या माझी कमळे ते प्रासाद मनोहर, भक्त तेचे अलिकुल ते. जणू काही त्या ठिकाणी सुवर्ण कमळ उगवलेले आहे. ते सुवर्ण कमळ म्हणजेच काशी आहे की काय, आणि तिथले ते कमळ आहेत म्हणजे त्यातले सुंदर घर, आणि तिथं राहणारे भक्त म्हणजे त्यावरची त्या ठिकाणी भ्रमर आहेत. आता असो हे लाळवानी, सर्व देव वैसले विमानी, ते आनंदवन काशी स्थानी,
उतरते झाले, आले सगळे देवलोक काशीला. कशा करता? ते संकट दूर करायचं ना. तो पर्वत खूप उंच झाला होता, विंध्य पर्वत, त्या करता. देवी देखिली ते काशी, सुखावले परम मानसी, ते मज निरुपावयासी कैशिमती पामरा. सगळ्या देवांनी काशीपुरी पाहिली, खूप सुख, त्यांना आनंद झाला. मृत्यूकाळी मिळे अमृतपान, की क्षुधिता लागी जेवी मिष्टान्न, हे सुषुप्ती काळी मृदू आस्तरण प्राप्त होय दैवयोगे. ज्याप्रमाणे किती आनंद झाला, एखाद्याचा मृत्यू जवळ आला आणि त्याला कोणतरी अमृत आनंद दिला, अमृत, मग त्याला किती आनंद होतो. किंवा क्षुधिता लागी जेवी मिष्टान्न, भूक लागली आणि भूक लागली त्या ठिकाणी त्याला मिष्टान्न त्या ठिकाणी जेवायला, चला जेवायला म्हणून निरोप आला, मग तो टाळणार आहे का? फार आनंद. किंवा सुषुप्ती काळी, म्हणजे आता तुम्हाला झोपायला लागल्या, मी जर म्हणलं हा चला टाका अंग झोपा, किती आनंद वाटेल. वा 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 वा, क्या बात आहे महाराज. बस अशा प्रकारे तिथं काशीला पोहोचल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला, देव लोकांना. हे सापडे पूर्वजाचा ठेवा, की कल्पद्रुम जोडला निर्दैवा, याहून विशेष झाले जय देवा, जय श्रीरंकाशी राज्यपद. तेव्हा पूर्वजांनी ठेवलेला किल्ल्याच्या जवळचा ठेवा सापडला. पूर्वजांनी ठेवले म्हणतात इकडं, आणि घर बांधता बांधता सापडला. पहिल्या पोल खंदायला लागले त्या आशेनं लय पोल खंदला, पण काही सापडला नाही. पण याच्यात सापडला समजा आता, तर किती आनंद होतो. वाकू. किंवा एखाद्या गरीबाला राजाचं पद जर प्राप्त झालं, किती आनंद. आता सोय दृष्टांत युक्ती, देव प्रवेश करीती अभिमुक्ती, ते कथा परिसावीची पुढती महापुण्यकारक. आता असो कितीतरी वर्णन करावं. देवाना आनंद झाला काशीमध्ये प्रवेश करून, आता ती कथा राहिली, पुढे तुम्ही श्रवण करणार आहात, वेळ सांगायला. शिवदास गोमाबद्ध हस्ती, प्रार्थितसे श्रोतया प्रती, आता भेटेल देवासी अगस्थिते, कथा पुढारी परिसावी. इति श्री स्कंदपुराणे काशीखंडे विरंची दर्शन सूर काशी प्रवेशो नाम तृतीयोध्याय. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. अशा प्रकारे स्कंदपुराणांतर्गत येणाऱ्या काशीखंडातील 3रा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. नमः पार्वती पते, हर हर महादेव. 9:25 9:25 वाजले. ठीक आहे, पुन्हा 4था अध्याय आपण थोडासा घेऊ, 15 मिनिट. अध्याय क्रमांक 4. श्री गणेशाय नमः. आता समस्त देवाले आनंदवना, देखिली वाराणसीची महारचना, तेने दीर्घानंद झाला मना, प्रमथाधिकाचिया. सगळे देव कुठे आले? वाराणसीला आले. सगळ्यांना आनंद झालाय. दिसे कांचनमय सर्व क्षिती, अवघ्या हेममय भिंती, वरी प्रकाशाची दीप्ती, कोटी सूर्याची सर्वदा. आता काशी म्हणजे सामान्य आहे का? त्रिशूळावरी चक्रावरी पंढरी, सुदर्शनावर पंढरी, आणि त्रिशूळावरी काशीपुरी. काशी म्हणजे भगवान शंकराच्या त्रिशूळावर रचना झालेली सुंदर काशी आहे. सुवर्णाच्या भिंती आहे तिथं, आणि प्रकाशाची दीप्ती त्या ठिकाणी आहे, कोटी सूर्यासारखी त्या भिंतीचा प्रकाश. तेथे वेंडुर्याचे स्तंभ केले, त्यावरी रत्नमणी जडिले, मोहटिया मदलसा मिरविले, प्रासादासी शिवाचे भगवान भोलेनाथांचं प्रसाद म्हणजे शिवमंदिर आहे, तिथे किती सुंदर आहे. तर त्या ठिकाणी मोत्याचे स्तंभ केले, रत्नमणी त्याला जडवले. इमारतीचा कळस कशाचा आहे? तर दिवाणखान्याच्या छताचा मध्यभाग, म्हणजे त्याला मदलसा म्हणतात, ते सुंदर त्या ठिकाणी सजवलेले आहे. हिरे गोमेद जडिले भिंती, त्या माझी रविशेषी बिंबती, का हिऱ्याची झाली मंद दीप्ती, म्हणून याले प्रकाशवया. असंख्य प्रासाद शिवभोनी, प्रासादाग्रे चुंबती गगनी, की स्वयंभूत भवले मेदिनी, नवस्तंभ जापरी. तिथं अनेक प्रकारचे, भोलेनाथाच्या मंदिराजवळ अनेक प्रकारचे घरं आहेत, गगनचुंबित सुवर्णासारखे चमकणारे आहेत. वातस्पर्शी पताका डोलती, की त्या मार्गस्थाती पाचारिती, भावे बुजावया पशुपती, काशीश्वर तो एक पताका वायूच्या यानं त्या ठिकाणी डोलायला लागलेली आहेत. आणि ती पताका, तो झेंडा म्हणजे मार्गस्थ लोकांना जणू काही पाचारत आहे, या इकडे या, इथंच आमच्या काशी विश्वनाथाचं मंदिर आहे आणि तुम्ही सुद्धा पूजा करा, ते पाचारत आहे ती पताका जणू काही, बरं का. आता हे त्या काळातलं सगळं वर्णन आहे. आता जरी वर्णावी काशीपुरी, तरी कुबेर तयाचा भांडारी, स्वर्ग मृत्यू पाताळ विवरी, नाही ऐसी प्रसिद्ध भांडारी.
तिथला हिशोब करणारा कोण आहे? कुबेर. कुबेराच्या हाती सगळा व्यवहार आहे. आता कुबेराकडे काय कमी आहे? देह हे काळाचे आणि धन सगळं धन कुबेराचे आणि त्याच्या हाती तिथल्या चाबी आहेत. मग तिथे काय कमी आहे? वा वा, अशी सुंदर ती काशी. कोण कोण गेलं काशीला? हातवर करा. अरे वा, लालाच काय काय नाही त्यात आहे 9-10 जण आहे. बाकीच्या आहे ना काय घरी राहून काय केलं? काशी. हा, माझ्या सहित बाकीच्या सगळ्यांनी घरी राहून काशी केली. बरं, तुमच्या भविष्यावर झालं. आमच्या अधिक मासाचा सप्ताह झाला. कोण होत? वृंदावनले जायचं होतं. कोण होतं? कोणीच नाही. तुमच्या भविष्यावर यात्रा नाही होतात आमच्या. बर बर बर, पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. कितीतरी वर्णन करावं. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे काशीपुरी. ते विश्वनाथाची राजधानी, जे पंचक्रोशी आनंदवनी. ते असे स्वर्ग तरंगिनी मंदाकिनी साक्षात. कोणती नदी तिथं? बरोबर आहे का? हा, मंदाकिनी मणिकर्णिका ऐशी देखील ती अविमुक्ती. मग आनंदले ते सुरपती. काशीपुरी ते नमस्कारी ते. क्षिती मस्तक ठेवून या. काशी नगरी दिसल्याच नमस्कार केला. देवाचा नाही, नगरीचाच नमस्कार त्या ठिकाणी केला. हो. मग सहस्त्र नयन तया गंगेसी करावया स्नान. देवी स्थिर केली विमान तया गंगा तटाकी. इंद्रदेवाने सगळ्यांना थांबवलं म्हणे गंगेचं स्नान करू. सगळी विमानं तिथं थांबवली. मग प्रमथादिकी गंगेसी स्नाने केली संभ्रमेसी. मग संध्या विधी वेगेसी करते झाले आदरे. स्नान झालं, संध्या झालं. मग स्नाने केली मणिकर्णिकेसी. अग्रपूजा केली देहली विनायकासी. मग काळभैरव पूजा वयासी आले ते वेगे. मग तिथे सगळ्यात पहिली पूजा देहली विनायक गणपती त्यांची पूजन त्या ठिकाणी केलं. मग काळभैरवाची पूजा तिथला विधी बरं का. जसं पंढरपूरचा विधी वेगळा असतो. चंद्रभागे स्नान, मग पुंडलिकाचं दर्शन, असं तसा हा तिथला विधी. कोणता? देहली नावाचा विनायक गणपती आहे त्याची पूजा. मग काळभैरव. मग त्याच्या पुढे काय? मग पूजीला तो दंडपाणी पूजा.